ही कॉन्सेप्ट तुझ्यासाठी किती भन्नाट आहे? खूपच भन्नाट आहे. मी असं कधीच कोणाला भेटली नाही आहे, बघितलेलं नाही आहे, त्यामुळे हे युनिक टॅलेंट आहे एकदम. आणि मला असं वाटतं की महिलांसाठी एकदम काय म्हणूया रिलॅक्स होण्याचं कारण आहे आणि इट्स रिअली युनिक नाईस. वा, पण देव माणूस ही मालिका आणि त्याच्यातले ते सिक्रेट्स आता आणखीन ट्रिपल पट आपण म्हणूया की 3 गुणा जादा आहे अभि ह्याच्यामध्ये सगळं. सो काय तुला किरणला काय आज या निमित्तानं बोलायला हवे? त्या साईडला मागे किरणला काय नाही, त्याला शुभेच्छा देईन मी. आणि म्हणजे कॅरेक्टरच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की कुठलीही गोष्ट एवढी सस्टेन करणं ही खूप अवघड गोष्ट असते, पण ही इज मॅनेज टू डू दॅट. सो आय विश हिम ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि सई, साताऱ्याला आलीस, तुझ्या माहेराच्या जवळ आली, तर काय इथली स्पेशल आठवण आज काय सांगशील? स्पेशल आठवण म्हणजे आमच्या प्रोड्युसर साहेबा, त्या कायम साताऱ्यात आल्यावर खातिरदारी करतात, घरी जेवण असतं, तर ते आज मी मिस करेन कारण मला परत जायचं आहे लवकर. पण इथे आल्यावरती घरी आल्यासारखं वाटतं. आणि इथलं जेव्हा जेवण भाज्या आम्ही खातो तेव्हा त्याची चव वेगळी असते. आवडतं ठिकाण आणि आवडता पदार्थ साताऱ्याचा? मटण. साताऱ्यात आल्यावर मटण तांबडा पांढरा कंपल्सरी आहे. आणि कुठलीही भाजी, ती भाजी वेगळी लागते, त्याची चव वेगळी लागते. और कोई आणखीन काय? देव माणूसचे तू एपिसोड पाहिलेत का, किंवा काय ग्लिम्सेस पाहिलेत की, किंवा या नवीन जो मधल्या अध्याय आहे त्याचं तू काय ग्लिम्सेस पाहिलेस? मी एपिसोड मध्ये मध्ये पाहत होते. मी आजींची फॅन आहे. आजी खूप एकदम काय म्हणूया सडेतोड बोलणाऱ्या आणि अशा आहेत. त्यांची एक वेगळी स्टाईल आहे, वेगळा स्वॅग आहे, त्याच्यामुळं मला आजी आवडतं. आणि हिम्मतरावांचं कॅरेक्टर खूपच एजवरचं आहे आणि ते कॅरेक्टर प्ले करणारे आहेत ते त्याच्या ऑपोजिट आहेत एकदम. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही व्यक्ती त्यांच्या ऑपोजिट कॅरेक्टर जेव्हा प्ले करते तेव्हा ते खूपच भावतं. पण नरू आजी इथे आहे आणि तू आता म्हणालीस की तू आजीची फॅन आहे, तर आपण जर नरू आजीला सांगूया तिच्या गाजलेल्या 2 म्हणी आज जरा. आणि सईला शिकवा आणि सई पण म्हणे, आणि सईला पण जरा आजी अजून पुढे ये जरा. आजी जरा जवळ ये. अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ, मी नाही चकलीन कडीला वाटली, मी बाई संतीने माझ्या मागे 2-3. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही खूप संख्येने इकडे आलात, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.